नमस्कार, आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. बघा, दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे, आनंदाची बातमी आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. जे आपले दिव्यांग बांधव असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. महत्त्वाची अपडेट म्हणजे 100% अनुदान आपल्या दिव्यांग बांधवांना भेटणार आहे. त्याच्यामध्ये 3,000 रुपये ही प्राईस आहे बघा. तर त्या योजनेची सगळी माहिती आपण बघणार आहोत. ॲसिटिव्ह डिव्हाइसेस फायनान्शियल असिस्टन्स स्कीम 2026 राज्य सरकारद्वारा संचलित एक महत्त्वपूर्ण सामाजिक कल्याण योजना, ज्याचा उद्देश ही हिंदीमध्ये काही शब्द आहेत हे समजून घ्या. ते कशामुळं तर आपण ट्रान्सलेट लावलेलं आहे. ट्रान्सलेटरमुळं हिंदीचं काय झालं आहे मराठीमध्ये. या योजनेअंतर्गत 40% दिव्यांग पात्र जे व्यक्ती आहेत ते याचा लाभ घेऊ शकतात बघा. कशामध्ये तर जे काही साहित्य आहे दिव्यांग बांधवांसाठी त्याच्यामध्ये या ठिकाणी 100% अनुदान त्यांना भेटणार आहे. आणि या साधनांचा वापर करून त्यांच्या जीवनामध्ये ते जे काही दैनंदिन त्यांचं जीवन जगत आहे त्याच्यामध्ये त्यांना खूप मदत होणार आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे साहित्य तर व्हीलचेअर आहे, स्वयंयंत्र आहे, कृत्रिम अंग आहे, बॉडी पार्ट काही लागत असतील तर, बैसाकी म्हणजे जे काही लाकडी आपण साधन म्हणतो चालण्यासाठी ते आहे, कॅलिपर आहे, तथा अन्य उपकरणसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. 100% अनुदानावर प्रदान किया जाता है असं त्यांनी सांगितलं आहे. यह आर्थिक सहायता विशेष रूप से उन परिवारों के लिए महत्वपूर्ण है जिनकी वार्षिक आय 24,000 रुपये त्यांनी सांगितले बघा. ज्यांचं उत्पन्न 24,000पर्यंत आहे त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ घेणं महत्त्वाचं आहे. याच्यासाठी वयाची काही मर्यादा नाही, लक्षात घ्या. सगळ्या वयाची व्यक्ती यासाठी पात्र आहेत. योजनेचा उद्देश हाच आहे की जे व्यक्ती दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ व्हावा. मापदंड काय आहेत, एलिजिबिलिटी काय, क्रायटेरिया काय आहे तर कमीत कमी 40% दिव्यांग प्रमाणपत्र त्या व्यक्तीकडे असणं महत्त्वाचं आहे. त्या राज्याचा तो स्थायिक असावा. वार्षिक त्याचं जे काही उत्पन्न आहे 24,000पर्यंत असावं हे महत्त्वाचं आहे. वयाची कोणतीही सीमा नाही, आपण आत्ताच बघितलं. आणि डॉक्टरद्वारे जे काही शिफारसपत्र आहे ते असणं महत्त्वाचं आहे. आणि 100% सहायता अनुदान राशी आहे 3,000 रुपयापर्यंत. आणि दुसऱ्या याच्यात जर विचार केला तर 1,500 रुपयापर्यंत त्यांनी सांगितलं आहे बघा. यामध्ये कोणकोणते साहित्य आहेत, एक व्हीलचेअर आहे, कृत्रिम अंग आहे, स्वयंयंत्र आहे, बैसाकी, कॅलिपर. त्यानंतर आवश्यक दस्तावेज काय पाहिजे, आपण जे वरती बघितलं तेच आहे. आधार कार्ड, रहिवासी दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला आणि डॉक्टरांचे शिफारसपत्र आवश्यक आहे. तुम्ही संबंधित सेतूमध्ये कॉम्प्युटर लॅबमध्ये जाऊन त्या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, जी स्कीम मी सांगितली आहे त्या स्कीमचं नाव टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. ही या ठिकाणी अधिकृत वेबसाईट आहे बघा. त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. याच्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि ही 100% सरकारी अनुदान सुविधा आहे. 3,000 रुपयापर्यंत आर्थिक सहायता आहे. वार्षिक सीमा 24,000 पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे 40% अनुदान दिव्यांग असणं आवश्यक आहे. वयाची कोणतीही अट नाही आणि डॉक्टरांची शिफारससुद्धा अनिवार्य आहे, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता की जे काही तुमचं स्टेटस आहे ते अपडेट कसं आहे, म्हणजे तुमची योजना तुम्ही अप्लाय केल्यानंतर कशा प्रकारे तुमची स्थिती आहे, तुमची कंडिशन त्या योजनेमध्ये कुठपर्यंत प्रोसेस झालेली आहे हे तुम्ही त्या लॉग इन करून, लॉग इन ID जो तुमचा भेटणार आहे त्याचा पासवर्ड लॉग इन करायचा आणि बघायचं की योजनेची तुम्ही जे पात्र ठरले की नाही हे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघायचं आहे.